नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेसाठी बरेच महिलांनी जे आहे तर ते अर्ज केले आहेत व त्यापैकी काही जणांचे अर्ज जे आहे तर ते अप्रूव्ह सुद्धा झालेले आहेत आणि आता ज्यांचे अर्ज हे अप्रूव्ह झालेले आहेत तर त्यांना या योजनेचे पैसे जे आहेत तर ते लवकरच मिळतील। परंतु या योजनेचे पैसे मिळण्यासाठी आपलं जे बँक अकाउंट आहे तर ते आधार कार्डला लिंक असणं गरजेचं आहे। तर हे आधार कार्ड आपल्या बँक अकाउंटला लिंक आहे का नाही तर ते कसं पाहायचं? तर याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात। जर लिंक नसेल तर लिंक कसं करायचं? तर याबद्दलची सुद्धा माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर मित्रांनो, यासाठी आपण Googleवर येऊन myAadhar.uidi.gov.in या वेबसाईटवर यायचं आहे। तर या आधारच्या वेबसाईटवर आल्यानंतर आपल्यासमोर असं पेज ओपन होईल। तर या ठिकाणी आपण थंबचं जे इम्प्रेशन आहे तर त्याच्या खाली लॉग इन हा ऑप्शन आपण पाहू शकता। तर लॉग इन या बटनवर क्लिक करायचं आहे। त्यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्यास आधार नंबर व कॅप्चा टाकण्याचा ऑप्शन येत आहे। तर या ठिकाणी आपण आपला आधार नंबर जो आहे तर तो आधार नंबर टाकून या ठिकाणी जो कॅप्चा दिसत आहे तर तो कॅप्चा टाकून लॉग इन विथ OTP या बटनवर क्लिक करायचं आहे। तर त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्या आधारशी संलग्न मोबाईल नंबरवरती एक OTP पाठवला जाईल, सेंड केला जाईल। तर तो OTP जो आहे तर तो इथे टाकून आपण लॉग इन या बटनवर क्लिक करायचं आहे। त्यावर क्लिक केल्यानंतर इथे आपणास बरेच ऑप्शन दिसतील। तर या ऑप्शनमध्ये 5 नंबरला जो ऑप्शन आहे बँक सीडिंग स्टेटस, तर या बँक सीडिंग स्टेटसवर आपण क्लिक करायचं आहे। तर यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आपला बँक सीडिंग स्टेटस जो आहे तर तो दाखवला जाईल। तर यामध्ये आपलं जे आधार कार्ड आहे तर ते कोणत्या अकाउंटला कोणत्या बँकेसाठी लिंक आहे त्या बँकेचं नाव दाखवलं जाईल। त्यानंतर बँक सेटिंग स्टेटस जो आहे तर तो ॲक्टिव्ह असणं गरजेचं आहे, तरच आपणास योजनेचे पैसे जे आहे तर ते मिळतील, अन्यथा आपणास योजनेचे पैसे जे आहे तर ते मिळणार नाही। तर त्यासाठी बँक सेटिंग स्टेटस ॲक्टिव्ह असणं गरजेचं आहे। तर अशा जर मित्रांनो तुमचं बँक अकाउंट जे आहे तर ते आधारला लिंक नसेल तर तुम्हाला हे लिंक करण्यासाठी म्हणजेच DBTला लिंक करण्यासाठी बँकेमध्ये जाऊन त्यांना जे बँकेचे अधिकारी असतात तर त्यांना आपलं अकाउंट जे आहे तर ते आधारला लिंक करण्यासाठी सांगायचं आहे। तर ते आपल्याला अकाउंट जे आहे तर ते लिंक करून देतील व तरच आपणास या योजनेचे पैसे जे आहे तर ते मिळतील, अन्यथा आपणास या योजनेचे पैसे मिळणार नाहीत। तर या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया। धन्यवाद।